नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्यासाठी खुश खबर आलेली आहे, आनंदाची बातमी आलेली आहे. आणि आता जूनचा हप्ता वितरणाचा जी आर सुद्धा आलेला आहे आणि यानुसार नेमकं कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर जूनचा हप्ता जमा होणार आहे, तर या संदर्भातील हा जी आर आहे आणि तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे. व्हिडिओ मध्ये आपण तारीख सुद्धा पुढे बघणार आहोत. तर बघा, या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 2026-27 या आर्थिक वर्षामध्ये वितरण करण्याबाबतचा जी आर आलेला आहे आणि यानुसार आता जो काही जूनचा हप्ता आहे तर तो वितरित केला जाणार आहे. आता यानुसार बघा, 8 जुलै 2026 अगदी रात्रीला जी आर काढण्यात आलेला आहे. अगदी 6 वाजेपर्यंत मी बघितलं होतं, पोर्टलवर जी आर आलेला नव्हता. त्यानंतर रात्रीच एकदम जी आर काढण्यात आलेला आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या खात्यावर आता तातडीने पैसे जमा केले जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, या जी आर मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आपल्यासाठी ते बघूया. पूर्ण जी आर आपण बघणार नाही, यासाठी जाऊया आपण खाली. साधारणतः 2026-27 या वर्षाकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरता 3,000 कोटीचा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. आणि या मंजुरीनुसार जो काही जूनचा हप्ता आहे, बघा या ठिकाणी जूनचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी 309 कोटी रुपयाचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वितरित करण्यात आलेला आहे. तर ही आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आणि महिला व बाल विकास विभागाकडे हा निधी सुद्धा वितरित झालेला आहे. आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बघा काय सांगण्यात आलेलं आहे. लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की हा जो काही निधी आहे दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा. परंतु आजची 9 तारीख आहे, 9 जुलै आहे आणि उद्याची 10 तारीख आहे. म्हणजे उद्याच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार नाही. ती तारीख पुढे आपण बघूया. परंतु त्या अगोदर महाराष्ट्र शासनाने या जी आर मध्ये एक महत्वाची गोष्ट नमूद केलेली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बघा, या ठिकाणी नोंदणी झालेल्या लाभार्थी महिलांची छाननी करून पात्र लाभार्थी महिलांना लाभ देण्यात येत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी महिला व बाल विकास विभागाकडे आहे. म्हणजे ज्या महिला भगिनी पात्र असणार आहेत त्यांनाच या योजनेचा जो काही जूनचा हप्ता आहे तर 2 जूनचा हप्ता मिळणार आहे. तर अशा प्रकारची एक महत्वाची अट या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. त्या लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तर त्यांना या योजनेचा जूनचा हप्ता मिळणार आहे. आता जूनचा हप्ता नेमका कोणत्या तारखेला आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर ते बघूया. तर बघा लाडक्या बहिणींनो, साधारणतः 13 जुलै पासून हे लक्षात घ्या की 13 जुलै पासून या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे आणि त्यानुसार 13 जुलै जे आहे तर ते सोमवार येतो या दिवशी आणि सोमवार पासून या योजनेचा जो काही जूनचा हप्ता आहे तर तो वितरित केला जाणार आहे. तर अशा प्रकारची जी काही तारीख आहे ती सुद्धा आता फिक्स झालेली आहे आणि लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका. सोमवारला म्हणजे 13 जुलैला आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही 1,500 रुपयाचा हप्ता येणार आहे तर तो हप्ता जमा केला जाणार आहे. आता बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की 2,100 रुपये जमा होऊ शकतात, परंतु लाडक्या बहिणींनो, या संदर्भात अजून शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. 2,100 रुपये तुम्हाला मिळणारच आहे, परंतु ते पुढे येणारे जे काही हप्ते आहेत त्यापासून मिळू शकतात. परंतु सध्या तरी आपल्याला 1,500 रुपयेच मिळणार आहे. तर अशा प्रकारची महत्वाची माहिती समोर आलेली आहे आणि 13 तारखेला म्हणजे सोमवारला आपल्या खात्यावर या योजनेचा जूनचा हप्ता जमा केला जाणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आलेली आहे, जी आर आलेला आहे आणि आपल्या खात्यावर पैसे जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.